काल ठाकरे गटाचा एक मोठा शिलेदार फोडला आणि तो तुमच्याकडे आलेला आहे. शिंदेंनी सांगितले की भविष्यात असे अजून धक्के बसतील, काय सांगाल? बघा, वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. आज जर आपण पाहिलं, एकनाथ शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची काम करण्याची पद्धत वेगळी आपण पाहत आहे. आणि त्याच्या अनुषंगाने हे जे काय आता उपाडाचे काय आमदार खासदार जे काय ते येऊ घातलेले आहेत, त्याच्या पाठीमागचे काही कारण आहे. कारण आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे साहेब भेटीगाठी करणं, लोकांना मदत करणं, अडीअडचणीला उभं राहणं, तुमच्यात काय बाबी आहेत त्या समजून घेणं, यासाठी मग लोक आकर्षित होते. आणि मग आज जर आपण पाहिलं, प्रत्येकाच्या मतदारसंघात असं वाटतं की आपला विकास काम व्हावं, आपल्याला निधी मिळावा, आपल्या कार्यकर्त्यांची, आपल्या भागातल्या लोकांची विभागाची कामं व्हावी, आणि ह्यासाठी एकनाथ शिंदे साहेब प्राधान्य देत आहेत. आणि वेळेला तुमच्यावर जर काही प्रसंग आला तर वेळ आले तर स्वतःच्या खिशामध्ये हात घालून त्याला मदत करणारे नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं. या सगळ्या गोष्टीचा विचार करून की लोक आकर्षित होत आहेत. आणि आम्ही काम करणारे लोक असल्यामुळे ते आमच्याकडे येतात, वेळ देतोय, आम्ही त्यांना भेटतोय, आम्ही त्यांचे समस्या समजून घेतोय. अशा प्रकारे सगळं कळल्यामुळेच लोक येत आहेत. अहिरांना पक्षांतरबंदी कायदा कशा पद्धतीने लागू होतो? ते आता सभापती आणि उपसभापती या दोन मेंबरना ते लागू होत नाही असं म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे त्यांना सभापतीपद दिल्यामुळे तो लागू होणार नाही. म्हणजे त्याच्या अनुषंगाने ते क्लिअर. भविष्यामध्ये ऑपरेशन टायगर 3 हा पार्ट अजून दिसून येईल का? हे बघा, राजकारणामध्ये आज तुम्ही आम्ही कोण काय सांगू शकत नाही. सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे तुम्हाला कोणाला सांगता येणार नाही आहे. आणि म्हणून करता आता हे ऑपरेशन टायगर 3 कधी पण होऊ शकल. कारण लोकांना कळायला लागलेलं आहे, समजायला लागलेलं आहे. कारण उद्धव साहेबांकडं फक्त बोलणारे संजय राऊत आहेत की जे लोकांची मनं दुखवते आणि लोक ते बोलून मोकळे होतात. त्यामुळे लोकांना पण वाटायला लागलेलं आहे की फक्त बोल आहे, बोलायच्या भाताने बोलायची कडी एवढंच आहे ते. म्हणून लोक त्यांच्याकडे राहायला मागतात. नीलम गोरेताईंना पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता होती, पण त्या नाराज आहेत असं वाटतंय. नाराज बिराज काय नाही, त्यांना मागच्या वेळेला संधी दिली होती आणि आता आमदारकीची पण परत संधी मिळालेली आहे 6 वर्षासाठी. त्यामुळे नाराज होण्याचे काही कारण नाही. या सगळ्या ऑपरेशन टायगर मध्ये आपला किती रोल आहे? आमचा रोल जर साहेब ठरवतील तर आमचा रोल असतो. कारण साहेब जे काही योग्य निर्णय घेत आहेत त्याला आमचं पूर्ण सहकार्य असतं. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपली थोडी थोडी जबाबदारी वेगळ्या प्रकारे पार पाडत असतो. कारण एकमेकाचे संबंध असतात, संपर्क असतो, त्यातून काही चर्चा घडवत असतात. आणि मग ते साहेबांपर्यंत गेल्यानंतर साहेब त्यांचं टायगर ऑपरेशन करून टाकतात. मागे आपली चर्चा अशी झाली होती की पालकमंत्रीपदाचा जो तिढा आहे तो लवकर किंवा ह्या महिन्यामध्ये सुटेल, तर अजूनही त्या संदर्भात काही संकेत मिळत नाही. काय झालं, आता तिढा सुटलेला आहे, फक्त शिक्कामोर्तब व्हायचं आहे. आणि कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अधिवेशन झालं आम्ही करतो. कारण मी आणि महेंद्र दळवे आम्ही काल गेलो होतो एका कामासाठी, तेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं. कोकणातल्या संदर्भात काही महत्वाचे विषय काल उपस्थित झाले या 2-4 दिवसामध्ये, आणि स्थानिक आमदारांना आपण आश्वासन सुद्धा दिलेले आहेत. गवत काढणीचा विषय असेल, उत्पादन योजना संदर्भात गवत काढणीचा कधी आयोजित केली जाणार आहे? ते आता करतो आम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये. अधिवेशन संपलं त्याचं कारण असं आहे, गवत काढायचं कारण असं आहे की वणवे लागतात. पूर्वी भात शेतीच्या मशागतीला हे देत होते गवत काढून, आता काय तसं राहिलं नाही. त्यामुळे गवत वाढत चालले आणि वणवे लागले का ते धुवाधार पेटतात. त्याच्यामुळे ते काढणं गरजेचं आहे. शेखर निकम साहेबांनी जो काही मुद्दा मांडला तो योग्य आहे. आणि ज्या ज्या सदस्यांनी काल मुद्दे मांडले ते आपल्या खात्याशी रिलेटेड असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती एक मिटिंग लावून, आणि आता नवीन रोजगार हमी योजना जाऊन उभी आमची ही योजना आता लागू होते, आजपासून झालेली आहे. उद्या आम्ही त्याचं उद्घाटन करतोय कमरपाडा पालघरला. त्याच्यामुळे उद्यापासून संपूर्ण देशभर ही योजना लागू होईल. ही मीटिंग साधारण कधीपर्यंत लागेल? आपण मगाशी म्हणाला त्यात आम्ही जरा पाऊस चालू झालेला आहे, भात लावणीचे कामं सुरू आहेत. सगळ्यांचे वेळ विचारून आम्ही कदाचित एक 10-15 दिवसानंतर घेऊ अधिवेशन झाल्यावर.